मसावीचे पण काही एक्झाम्पल घेतले होते. ठीक आहे, मागचं सगळं व्यवस्थित झालं असेल असं मला वाटतंय. मसावी काढा, लसावी काढा, एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाहीये. आता एक्झाम्पल दिलं मी 15, 30, 25 आणि 40 एवढ्या संख्या जरी दिल्या, काय प्रश्न दिला मी तुम्हाला, लसावी काढा, एक एक्झाम्पल घेतो, आणि मसावी सुद्धा काढा. कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी मसावी आणि लसावी दोन्ही पण काढायला लावतात, कधी कधी फसवण्यासाठी दोन्ही पण काढून दोघातला फरक पण विचारतात, काही विचारू शकतात, है ना. मग आपली तयारी ठेवावंच लागेल, पर्याय नाही. मी तुम्हाला बोललो, तुम्हाला पोलीस बनायसाठी ऑप्शन नाहीये की तुम्ही गणित स्किप करणार किंवा मराठी व्याकरण स्किप करणार. स्किप तुम्हाला कोणताच विषय करायचा नाहीये. चला पटकन वया काढा आणि सुरुवात करा. आणि एक लक्षात ठेवा, इथं तुम्ही रफ बुक ठेवायची. कोणती बुक ठेवणार? रफ. कुठलाही विषय शिकू द्या, एका बुक मध्ये करायचं, घरी जाऊन ते परत सोडवायचं. तुम्ही घरी जाऊन जर अभ्यास केलाच नाही तर तुम्हाला येणारच नाही, मी पहिलेपासून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, चला सोडवा पटकन. कोणाकोणाचं उत्तर येतं बघूया. 600चं उत्तर आलं लसावी. मसावी पण काढ 5. ठीक आहे, कोणी कोणी काढलं आता? दोघांनी. ठीक आहे, एकदम बघा, लसावी काढलं काय, मसावी काढलं काय, दोन्ही पण एक सोबत तुम्ही काढू शकतात, काय अडचण नाहीये. पण लसावी काढूया, कशाने भाग जातोय? 5 ने. 5 त्रिक 15, 5 10, 5 सक 30. ठीक आहे, 5 5 25, 5 8 40. आता इथं जर बघायला गेलं, 5 ही मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, म्हणजे भाग जात नाही. तुमची मसावी इथंच क्लोज होते, 5 याची मसावी आले. आता लसावी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 3 आणि या दोघांना भाग जातोय, भाग देऊन टाका. 3 1 3, 3 2 6. 5ला भाग दिला नाही, 8ला भाग दिला नाही, हाय तसं लिहून घेतलं. परत 2 जातोय, बे 1 बे, बे 4 8. 5ला भाग दिला नाही, 5 आहे तसंच. आता 5 आणि 4 दोघांनाही भाग जात नाही, म्हणून मी तुम्हाला काय बोललो, 5 त्रिक 15, 15 2 30. आणि या दोघांचा गुणाकार 5 4 20 बरोबर. 3 2 6, म्हणजे किती उत्तर आलं? 600. ही झाली त्यांची लसावी. काय झाली? लसावी. लसावी काय? जोपर्यंत शेवट 1 1 येत नाही तोपर्यंत. आणि मसावी म्हणजे काय? मसावीचा भाग जात असेल तर द्यायचा, नसेल तर मसावी तेच असतं. एवढं सोपं आहे लसावी मसावी काढणं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न सोडवायला तयार राहा. हा पुढचा प्रश्न सोडवा. काय प्रश्न आहे? 12 15 आणि 23 40 या संख्यांचा मसावी काढायचा आहे. 12 15 आणि 23 40, सॉरी 23 49 घ्या, 23 40 नाही, 23 49 चेंज करतो. 12 15 आणि 23 49 संख्यांची मसावी काढा. सोडवा, बघू कोणाचं उत्तर येतंय ते. मसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत. आपण रेग्युलर पद्धतीने काढतोय, ती एक पद्धत आहे. आणि जर असे 4 अंकी संख्या आल्यात मोठ्या मोठ्या, तर त्याची एक वेगळी पद्धत आहे. काय करायचं? तर बघा, यांचा भागाकार करायचा. आता भागाकारामध्ये भाज्य हा तुमचा लहान संख्या असणार आणि या ठिकाणी मोठी संख्या असणार, ते म्हणजे 23 49. ठीक आहे, आता कोणाचा पाडापाड आहे 23 49चा? कोणाचाच नाही ना, माझा पण नाहीये, हरकत नाही. काय करायचं? पण आपल्याला माहिती आहे की 12 12 जर आपण डबल केलं तर 24 होतात, बरोबर आहे ना. मग 1215 1 1215. ठीक आहे, एवढं तर कळेल ना आपल्याला. हा, मग परत यांचा वजाबाकी करा. 9तून 5 गेले, उरले किती? 4. 4तून 1 गेला, उरले किती? 3. 3तून 2 गेले 1. 12तून 1 गेला 1. 1134 बरोबर आहे. आता काय करायचं? या 1134 ला या बाजूला आणायचंय आणि हा जो 1215 आहे तो इकडे पाठवा. बघा बरं, समजून घ्या काय करतोय ते. त्याच्यानंतर 1134 1 1134, कारण इथं पण डबल होणार नाही. होतो का डबल? नाही होत. मग वजाबाकी करा. 5तून 4 गेले 1. 11तून 3 गेले, किती उरणार? 8. हातच्या परत दिला, 2तून 2 गेले 0. 1तून 1 गेला 0. बरोबर आहे.
आता परत काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी 1134 जे आहेत इकडं आणा आणि 81 इकडं आणा. आता मला सांगा 81चा पाडापाठ आहे नाही, पण 81चा डबल केलं तर 150च्या पुढे संख्या जाते, 162 होतात है ना. मग पहिले 3 संख्या जर घेतला आपण तर 81 येणार, बरोबर आहे. हा, किती उरली बाकी, 13, 3तून 1 गेला, किती उरणार 2, 11तून 8 गेले 3, 32 उरले आणि हा उरलेला 4, 324 झाले. किती झाले, 324 झाले. आता 324 81 चोक 324 होतात बघा. 81 चोक किती होतात, 324, 4 1 4, 8 चोक 32 होतात का 324. म्हणजे 81 चोक 324, भाग पूर्ण गेला. काय झालं, भाग पूर्ण गेला. आता भाग पूर्ण गेल्यानंतर ज्या संख्येने भाग जातो ती संख्या म्हणजे यांची काय असते, मसावी. ती संख्या म्हणजे काय असते, मसावी. म्हणजे काय उत्तर येणार आपला 81. कारण 81 ने 1134 ला पूर्ण भाग गेला, किंवा 81 ने 2349 आणि 1215 दोघांनाही भाग जातो. दोन्ही पद्धती सांगितल्या मी. किंवा 81 ने यालाही भाग जातो आणि याला पण भाग जातो, म्हणून याचा मसावी 81 आहे. ही एक पद्धत आहे, असंही तुम्ही सोडवू शकतात. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, लिहून घेताय का, ठीक आहे लिहून घ्या, सोडू शकतात. आता आपली जी रेग्युलर पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला काढून दाखवतो मी. 12 15 आणि काय आहे 23 49. तुम्ही प्रयत्न केलात, अपूर्ण प्रयत्न केला आहे ना, ठीक आहे, पण प्रयत्न केलात त्याला महत्व आहे. अपूर्ण जरी झाला तरी प्रयत्न केलात त्याला महत्व आहे. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला एवढंच कळतंय की 3 ने जवळपास दोन्ही संख्यांना भाग जातोय, बरोबर आहे. 3 ने भाग देऊया, 3 चोक 12, इथे एक 0 ठेवणार, मग 3 5 15. समजलं. आता 0 का ठेवणार याचंही रिझन सांगतो मी. कारण कसं आहे, आपल्याला गणितामध्ये बारीक बारीक गोष्ट शिकायचं आहेत. मी तुम्हाला काय बोललो, शिका. तुम्ही क्लास त्यासाठीच लावलेत, शिकण्यासाठी. शिका, प्रॅक्टिस करा, येतंय बरोबर. प्रॉपर लक्ष द्या, सर्व काय होईल. आता बघा, जर तुम्हाला भागाकार करता येत नसेल तर ते पण शिकवतो वाटल्यास, पहिलीच्या पोरासारखं, पण शिका. आता बघा 12 15 ला आपण 3 ने भाग दिलं, पहिली संख्या लहान पडते म्हणून 2 संख्या एकत्र घेणार आणि 3 चौक 12 होणार या ठिकाणी. ठीक आहे, 12 झाल्यानंतर बाकी 0 उरते, वरची एक संख्या खाली घेतली आणि ती संख्या जर नीट लक्ष देऊन ऐका, ती संख्या जर ही संख्या एक खाली घेतल्यानंतर याच्यापेक्षा जर लहान असेल, बघा ही संख्या खाली घेतल्यानंतर जर याच्यापेक्षा ही संख्या लहान असेल तर आपण दुसरी संख्या खाली घेणार आणि दुसरी संख्या खाली घेत असताना इथे एक 0 ठेवावा लागतो. म्हणजे एकत्रित जर आपण दोन संख्या खाली घेतल्या, तर आपल्याला 0 ठेवावा लागतो. म्हणून 3 5 15 येणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथं 405 आणलं. दुसरी या ठिकाणी बघा, 3 7 21 उरला 2, 3 8 24 आणि 3 त्रिक 9. या ठिकाणी आपल्याला काहीच करायची गरज नाही. क्लिअर. पहिला राऊंड कंप्लीट झाला. दुसरा राऊंड पण 3 नेच भाग जातोय बघा. 3 1 3, 1 उरला 3 3 त्रिक 9, परत 1 उरला 3 5 15. ठीक आहे, परत याच्यामध्ये 3 दुने 6, 1 उरला 3 सक 18 आणि 3 1 3. समजलं. 2 राऊंड कंप्लीट झाले आपला. आता पुढचा राऊंड 3 ने परत भाग देऊया. 3 चौक 12, 1 उरला 3 5 15 आणि इथं 3 7 21, 3 8 24, 2 उरले 3 7 21. गेला भाग, दिला भाग. परत 3 ने भाग जातोय बघा. 3 1 3, 3 5 15, 3 दुने 6, किती उरणार 3 9 27. 27 झालं. आता या ठिकाणी ही संख्याचं आपण ऑब्झर्वेशन केलं. मी तुम्हाला का सांगतोय जीव तोडून, अरे बाबांनो मूळ संख्या पाठ करा, मूळ संख्या पाठ करा, है ना. मूळ संख्या म्हणजे काय, भाग न जाणारी संख्या. सिंपल भाषेमध्ये मग 29 आला, 29 मूळ संख्या आहे, मूळ संख्याला भाग जात पुढची प्रोसेस करायला काहीच गरज किंवा प्रयत्न पण नाही करायचा.
29 झालं ना, आपली स्टॉप गाडी तिथं संपली. पुढे यांचा तिघांचा चौघांचा गुणाकार 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 9 नवे आला का 81. बरं अवघड होतं का? मला एक्झाम्पल सांगा बरं. मला वाटतं ती भागाकार करण्यापेक्षा हीच पद्धत अजून बेस्ट आहे. हा तिथं गडबड करून टाकली. अरे चांगल्या चांगल्यांचा गोंधळ तिथंच होतो. चांगल्या चांगल्यांचा गोंधळ तिथंच होतो. समजलं? घ्या लिहून घ्या पटकन.